जेवढं शक्य आहे तेवढं कव्हर करते आणि आजच्या व्लॉगला सुरुवात करते. तर आज मी तुम्हाला सिद्धनाथ महादेव मंदिर घेऊन जाणार आहे, जे की आमच्या सुरतमध्ये प्रसिद्ध मंदिर आहे. तिथं श्रावण महिन्यामध्ये खूपच जास्त गर्दी असते आणि माझा मागचा व्ह्यू तुम्ही बघू शकतात किती सुंदर आहे. मागच्या वेळेस आम्हाला जे पाऊस आला होता ना, त्याच्यामुळे सगळीकडे पाणी साचलेलं आहे आणि चला तर आम्ही पोहोचलो आता सिद्धनाथ महादेवला. तर बघू शकता किती गर्दी आहे, भयान गर्दी आहे, म्हणजे जागा सुद्धा नाही आहे पाय ठेवायला. तर हे ऑल ओव्हर मंदिर आहे आणि बघू शकता तुम्ही लाईन चालू आहेत आणि मी व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केला आहे कारण एवढं सगळं ब्लॉगमध्ये घेणं पॉसिबल नाही आहे, त्याच्यामुळे मी फास्ट फॉरवर्ड केला आहे. जर तुम्हाला जर डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे तर तशी कमेंट करू शकतात. आणि बघा जिकडे तिकडे लाईनच लाईन लागलेल्या होत्या आणि हे मंदिर ची दर्शनासाठी उदनातून, सुरतहून भरपूर असे भाविक भक्त येत असतात. तुम्ही बघू शकता गाड्या किती जबरदस्त आहेत. म्हणजे पूर्ण रांग लागलेली मागे पटांगण परिसर आहे ना, पूर्ण परिसरमध्ये आहे रांग लागलेली. आणि आता आम्ही राजराजेश्वरी मातेच्या मंदिरात गेलो, जे की तिथंच आहे थोडं म्हणजे सुरतहून थोड्याशा अंतरावर आहे. मग येता-येता आम्ही तिथं पण गेलो. ते मंदिर तर इतकं सुंदर आहे ना, जर तुम्ही सुरतला आले ना, तर तुम्ही साईबाबा टेम्पलच्या थोडंसं पुढे गेलं ना, तर हे राजराजेश्वरी मातेचं मंदिर आहे आणि ते खूप सुंदर अशी कारिगिरी केलेली आहे तिथं. तिथं पण खूप सारी गर्दी येते आणि श्रावण महिन्यामध्ये म्हणजे या रोडला खूपच गर्दी असते, कारण मंदिरं पण खूप सुंदर आहेत आणि भाविक भक्त श्रावणमध्ये यायचा जास्त प्रयत्न करतात या मंदिरांमध्ये. तर आमचं दर्शन झालं आणि आम्ही निघालो आमच्या वाटेला. तर वाटेत आम्ही मस्त एन्जॉय केलं आणि तुम्ही बघू शकतात मागे किती मोठ्या-मोठ्या बिल्डिंग्स आहेत आणि रात्र पण झाली होती. आम्हाला येता-येता 7:00-7:30चा सुमार होता आणि आम्ही गेलो होतो 4 वाजता. तर गर्दी असल्यामुळे आम्हाला टाईम झाला. मग आम्ही गेलो आमची बेबीच्या साकड्या घ्यायला. अ, रक्षाबंधनचं गिफ्ट. बाय.